राधिका, आता हे अति होते तुझं, शशांक रागात बोलत होता. अति? अरे माझी काही स्वप्न इच्छा असतील की नाही याचा विचार कर ना. तुला मी काहीही आणि कसलीच कमी पडू दिली नाही आहे. पण शशांक, अरे तुझ्या स्वकमाईतून घेतला आहेस ना तो फ्लॅट, मग आपण राहू ना तिथे. आणि आईबाबांना काय आपण वाऱ्यावर नाही सोडत आहोत. त्यांना भेटायला जाऊ, ते कधी इकडे येतील. नो राधिका, मला हे पटत नाही. अगं, ज्या आईवडिलांनी मला इतके वर्ष सांभाळले, मोठे केले, त्यांना या त्यांच्या उतारवयात मी एकटं नाही सोडू शकत. शशांक, इतकं पण इमोशनल होऊ नकोस. आपण त्यांच्या सुखसोयीची सगळी सोय करून देऊ. काहीही त्रास त्यांना होणार नाही. मला ते जमणार नाही राधिका. आणि आपलं आत्ताच तर लग्न झालं आहे, अजून 6 महिने पण नाही झाले आणि तू खुशाल वेगळं राहायचे म्हणतेस. शशांक, मला सुद्धा माझा स्वतंत्र संसार हवा आहे, जिथे मी माझ्या मनासारखं सगळं काही करू शकते. मला माझी प्रायव्हसी हवी आहे. का या घरात तुझी प्रायव्हसी तुला मिळत नाही का? कोण आहे इथे तुला त्रास द्यायला? मला काय म्हणायचे हे तुला समजत नाही. चांगले समजते आहे राधिका, आणि मी लग्नाआधीच तुला सांगितले आहे की मी माझ्या आईबाबांना सोडून राहणार नाही. ठीक आहे, राहा मग. मी नाही राहू शकत इथे. राधिका, आर यू मॅड? अगं, इतक्या छोट्या कारणाने कोणी भांडत बसते का? राहू शकत नाही म्हणजे मी जाते आईकडे. तुझा निर्णय झाला की सांग मग, मी येईन. राधिका आपली बॅग घेऊन बाहेर पडली. शशांक हात लावून बसला. शशांक, काय झाले? असा का बसला आहेस? आई बाहेरून घरी आली. त्याला असं बघून तिने विचारले. आई, राधिका माहेरी गेली भांडण करून. का? आणि तू भांडलास का तिच्याशी? आई, तिला वेगळे राहायचे आहे, जे मला शक्य नाही. शशांक, अरे तिची इच्छा आहे तर तू तुझ्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट हो. आमची काहीच हरकत नाही. आई, हा तुझा मोठेपणा झाला ग. पण मी इतकाही स्वार्थी नाही आहे. या वयात तुम्हाला एकटं सोडून नाही जाऊ शकत. पण शशांक, तुझं आत्ताच कुठे लग्न झालंय? राधिकाची काही स्वप्न असतील ना, तिला तिचा संसार हवा असेल. आता तुम्ही या कारणाने असं भांडून अबोला धरून लांब राहणार का? आमचा नको, राधिकाचा विचार कर. शशांक काही बोलला नाही. राधिका आईकडे आली. आईने तिला बॅग घेऊन का आलीस हे विचारले. तेव्हा तिने शशांकसोबत भांडून आल्याचे सांगितले. राधिका, अगं, लग्नानंतर खरं सुख एकत्र सासरच्या लोकांसोबत राहण्यात आहे. तुझी नोकरी सांभाळून तू घराकडे कधी लक्ष देणार? उद्या तुला मूल झाल्यावर त्याला सांभाळायला आजी आजोबा नको का? पाळणा घरात किंवा बाई कामाला ठेवून मुलांवर म्हणावे तसे संस्कार होत नसतात. माझंच बघ, मी शाळेत नोकरी करू शकले कारण तुझी आजी होती तुला आणि विनयला सांभाळायला. माझं शिक्षण बघूनच आई म्हणाल्या होत्या की तू घरात बसून राहू नकोस, नोकरी कर. राधिका आणि विनयकडे मी बघते. मला कधी बरं वाटत नसेल तेव्हा आईच होत्या ग, ज्या मला गरम गरम जेवण बनवून खाऊ घालायच्या. माझ्या आईची आठवणसुद्धा मला येत नसे. आई, पण यात माझी अशी प्रायव्हसी कुठे आहे सांग? मला वाटलं काही चेंजेस करावेत, किचन सगळं नव्या पद्धतीनं बनवून घ्यावे, तर ते मला आई करू देणार नाहीत, कारण त्यांचं एकच पालुपद सुरू असते. मी किती हौसेने सगळं घर सजवले, कमी पैशात सगळं केले. त्यात माझ्या आठवणी आहेत. घराचे पडदे असोत किंवा छोट्या छोट्या वस्तू, प्रत्येक गोष्ट त्यांची आहे. यात माझं काय आहे सांग? मलाही माझं असं स्वतंत्र घर असावे, ते मी माझ्या पद्धतीने सजवावे असं नाही का मला वाटणार? बरोबर आहे राधिका तुझं, पण तुमचं आत्ताच तर लग्न झालंय. तुझ्या सासूबाईंना जरा तुझ्यासोबत रुळू तर दे. प्रेमाने आणि मायेने जग जिंकता येते बाळा. मग तुझ्या सासूबाई तर मनाने प्रेमळ आहेत. तू हळूहळू त्या घरात बदल कर. तू त्यांना आजच्या मॉडर्न वस्तूंचे महत्त्व समजावून सांग. त्या कितपत उपयुक्त आहेत हे पटवून दे. मग त्याही नवीन बदल करायला तयार होतील. आमच्या वेळी इतका पैसा आणि सोयी नव्हत्या, पण तरीही आम्ही आनंदाने संसार केला.
घरात खूप माणसं, त्यात तुझ्या बाबासोबत दिवसभर बोलायला सुद्धा मला मिळत नसे. पण रात्रीची वाट पाहण्यात ही एक सुख होतं. रात्री आमच्या गप्पा चालत असत. मध्येच कोणी तरी काही मागायला यायचे. मग थोडे डिस्टर्ब व्हायचे. पण त्यात पण एक आनंद होता. एकमेकांची खोडी काढत, चिडवत घरातल्या प्रत्येकजण आनंदात आणि समाधानी असायचा. आम्हाला तेव्हा हे तुमचं प्रायव्हसी वगैरे शब्दही माहीत नव्हता. पण एकत्रित राहण्यात मज्जा होती. आजारी पडलो तर प्रत्येकजण येऊन चौकशी करायचा. हवं नको बघायचा. आई पण तुमचा जमाना वेगळा होता, राधिका म्हणाली. वेगळा होता, पण लग्न, जोडीदार, संसार यात तर सेम गोष्टी आहेत ना. आता प्रत्येकाला सेपरेट रूम असते. सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आवडीच्या असतात. सासू सासरे कशाला आडकाठी करत नाहीत. आजची मुलं त्यांच्या लाईफस्टाईलने जगतात, तर तसंच त्यांना जगू दे. आपला जमाना गेला आता असं म्हणून गप्प राहतात. समजा उद्या तुझ्या दादानेही ठरवले की आपण वेगळे राहायचे, तर तुला ते आवडेल का? तू दादाला 4 शब्द सुनावशील की आईबाबांना या वयात एकटं सोडतो का म्हणून? मग शशांकचे काय चुकले सांग यात? राधिका, तू अगोदर त्या घराला आपलंसं तरी कर. मग हळूहळू तुला तुझ्या मनासारखी प्रायव्हसीही मिळत जाईल. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा असतो. येते का लक्षात काही? हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझेच चुकले. मी अशी तडकाफडकी निघून यायला नको होते. मी आत्ताच शशांकला कॉल करते. राधिका कॉल करायला गेली. आई हसतच आपल्या लेकीकडे बघत राहिली. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.